ते दोन्ही यापूर्वी या सभागृहाचे सदस्य होते, त्यामुळं त्यांना त्यांच्या अस्तित्वाबद्दलची भीती कदाचित वाटू लागली असावी. त्यामुळे ते एकमेकावर टीका टिप्पणी करत असावेत. कोणता उमेदवार चांगला आहे आणि कोणता उमेदवार वाईट आहे यापेक्षा कुणाला निवडायचं याच्यापेक्षा कुणाला पाडायचं या दृष्टीनंच निवडणुका अधिक झाल्याचं आम्हाला जाणवलं. या 4 उमेदवारांच्या मध्ये सरस आणि नीरस कोण आहे हे ठरवण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी या मतदारसंघांना माननीय आमदार साहेबांनी उपलब्ध करून दिलेली आहे. ही सगळ्यात जमेची बाजू या मतदारसंघाची. त्यामुळे हा माणूस जो असा माणूस आहे, एकदम सिंपल साधा माणूस आहे, कॉमन मॅन आहे. हे सगळंच सोडून सगळं काय केलं ते मीच केलं आणि सगळ्या ज्या काही संकल्पना राबवल्या ते मीच राबवल्या असं स्वतःच्या प्रेमात पडलेले काही तथाकथित पुढारी जे सातत्यानं आपली भूमिका बदलणार आहे. पण ती प्रगती करण्यापाठीमागं ज्या माणसाचा सगळ्यात मोठा हात आहे, ज्या माणसाने सगळ्यात मोठा निधी पुरवला आहे, ज्या माणसानं हे सगळ्या योजना कार्यान्वित करण्यासाठी सहाय्य केलेलं आहे, त्या माणसाचं नाव घ्यायला सुद्धा यांना लाज वाटते आता या क्षणात. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. विकास हाच आमचा अजेंडा आहे, बाकी वेगळा काय आमचा अजेंडा नाही आहे. म्हणजे जेवण कुणाचं असलं तरी चालेल, पण वारपी जर आपण चांगला नेमला. आणि बहुतेक आमदार साहेबांनी ही निवड करताना ह्या मातीतला अतिशय चांगला आणि प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ता पहिल्यांदाच या राज्यकर्त्यांच्या विरोधात उभा केला आणि निवडणारी ही रंगतदार अवस्थेतून उभी केली. छलकपट करणाऱ्यांमध्ये दीपक शेट्टी मोडत नाही. तो अतिशय सरळ माणूस आहे. हे माणूस काही प्रामाणिकपणे वागले नाही. राजकारणाचा व्यवसाय राज्यकर्त्यांनी केला, तो थांबवण्याची ही जबाबदारी आता सामान्य माणसांच्यावर येऊन टिपलेली आहे. आता एक मात्र आपलं द्यायचं आपल्याला, ज्या दिवशी द्यायचं त्या दिवशी 100% आपण विचार करून देऊ. त्यामुळे काम बोलता येते, बाकी काय वेगळं बोलत नाही. नमस्कार, मी प्रमोद मोरे, संपादक लाईव्ह मराठी. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा अंतिम टप्पा आता सुरू झालेला आहे आणि अंतिम टप्प्यात म्हणजे 2 दिवसात या प्रचाराची रणधुमाळी थांबणार आहे. आणि मी आता राधानगरीमध्ये असून रात्रीचे 9 वाजले आहेत आणि आपल्यासोबत या निवडणुकीवर खास गप्पा मारण्यासाठी राधानगरीतील ज्येष्ठ नागरिक आणि गेले 45 वर्ष समाजकारण राजकारणामध्ये अगदी संमिश्रपणे काम केलेले, अगदी झोकून देऊन काम केलेले अनिल बडदारे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारतो. आपलं स्वागत आहे अनिल बडदारे सर. नमस्कार सर. सर, यावेळी 9 वर्षानं निवडणूक लागलेली आहे आणि चौरंगी लागलेल्या आहेत निवडणूक. बरोबर तर यावेळच्या तुम्ही मला सांगितलं की गेली 6-7 निवडणुका तुम्ही साक्षीदार आहात जिल्हा परिषदेच्या. तर 40 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे तुम्हाला. तर यावेळच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य काय सांगाल तुम्ही? म्हणजे एक प्रदीर्घ कालावधीतून निवडणूक लागली हे खरं आहे, परंतु पक्षीय पातळीवरची ही मोठ्या स्वरूपाची निवडणूक ही पहिल्यांदाच आपल्याला बघायला मिळाली की राष्ट्रवादी काँग्रेस, त्याच्यानंतर आय काँग्रेस, शिवसेना आणि भाजप अशी चौरंगी लढत आपल्याला मोठ्या प्रमाणात आता पहिल्यांदाच बघायला मिळाली. हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे. मला एक सांगा की बाकी बऱ्याच ठिकाणी महायुती एकत्र लढते. बरोबर. राधानगरीमध्ये असं मला वाटतं की थोडं दुर्मिळ उदाहरण वाटतं की चौरंगी लढत लागले. महायुती इथं एकत्र का आली नाही असं वाटतं? खरं म्हणजे आम्हालाही असं वाटत होतं की अखेरपर्यंत की महायुती होईल असं वाटलं होतं, पण दुर्दैवानं अखेरच्या क्षणी ते घडलं नाही. त्यामुळे आता त्याच्याबद्दल काय आपल्याला दुःख वाटून घ्यायला नको, कारण आता रणांगण तर मैदानात समोरच आले. त्यामुळं एकमेकांच्या बरोबर लढणं आणि प्रामाणिकपणे लढणं, एकमेकांसाठी काम करणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं ओघानं काम आलं. आता या निवडणुकीमध्ये सातत्यानं बघतोय की चौरंगी लढत आहे, बरोबर, पण चर्चा 2 उमेदवारांची जास्त होते. आणि प्रकाश आंबेडकर म्हणजे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा हा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यात त्यांचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता दीपक शेट्टी निवडणूक लढवत आहेत. पण टीका टिप्पणी आणि प्रचाराचा जोर बघितला तर त्यांचा टीका टिप्पणीमध्ये कुठेही समावेश होताना दिसत नाही. असं का? कदाचित असं असेल की आता हे दोन्ही मैदानात दोन्ही ज्या पक्षांची टीका एकमेकांच्यावर होते असं आपल्याला दिसतंय, ते दोन्ही यापूर्वी या सभागृहाचे सदस्य होते, त्यामुळं त्यांना त्यांच्या अस्तित्वाबद्दलची भीती कदाचित वाटू लागली असावी. त्यामुळे ते एकमेकावर टीका टिप्पणी करत असावेत आणि आम्हाला त्यांनी गृहीत धरलेलं नाही हे त्या निमित्तानं आपल्याला दिसून येते. परंतु अशी परिस्थिती सध्या तरी या मतदारसंघात नाही. गेले 2 महिने या मतदारसंघात म्हणजे ताजीपूरच्या कोपऱ्यापासून ते खिंडी रोडच्या कोपऱ्यापर्यंत आणि दुर्ग मानवडच्या त्या कोपऱ्यापासून चौक्या मानवेटपासून ते अगदी वाकीघोऱ्याच्या कोपऱ्यापर्यंतचा सगळा मतदारसंघ 1, 2, 3 वेळा आम्ही पालथी घातलेले मतदारसंघ. त्यामुळे तिथल्या लोकांच्या ज्या भूमिका आहेत त्या आम्ही जवळून बघितलेल्या, ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवर आमच्या आमदार साहेबांनी कशा प्रकारे केलाय याचाही आम्हाला अनुभव आहे आणि ती शिदोरी आम्ही घेऊन पाठीशी घेऊन आम्ही लढण्याचा प्रयत्न करीत आहोत. हा सगळा मतदारसंघ पालथा घालत असताना लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत की लोक विद्यमान लोकांच्या मागे जास्त वाटतात की दीपक शेट्टीच्या मागे जास्त? प्रत्यक्षात विद्यमानच्या मागे लोक जास्त असलेली आम्हाला दिसली नाही, फार थोडी लोक दिसली. परंतु सध्या जे काही नवीन उमेदवार आहेत हे उभे केलेल्या उमेदवारांच्या बाबत लोकांच्या मनात चांगल्या प्रकारची प्रतिक्रिया आम्हाला दिसून आली.
कारण यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये कोणता उमेदवार चांगला आहे आणि कोणता उमेदवार वाईट आहे यापेक्षा कुणाला निवडायचं याच्यापेक्षा कुणाला पाडायचं या दृष्टीनंच निवडणुका अधिक झाल्याचं आम्हाला जाणवलं. पण ही पहिल्यांदाच निवडणूक अशी होते की ह्या 4 उमेदवारांच्या मध्ये सरस आणि नीरस कोण आहे हे ठरवण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी या मतदारसंघांना माननीय आमदार साहेबांनी उपलब्ध करून दिलेली आहे. ही सगळ्यात जमेची बाजू या मतदारसंघाची. दीपक शेट्टी या निवडणुकीत अगदी नवखे आहेत, बरोबर. तर ते या निवडणुकीला कसे सामोरे जातात? प्रत्यक्षात दीपक शेट्टी नवखे आहेत असं जरी आपण म्हणालो तरी गेली 20 वर्षे ते राजकारणात आहेत, समाजकारणात आहेत. अत्यंत प्रामाणिक आणि विश्वासू माणूस म्हणून त्याची एक प्रतिमा आहे. दुसरी गोष्ट 5 वर्षे ते या ग्रामपंचायतीचे सदस्य होते. त्याच्यानंतर 5 वर्ष त्यांच्या पत्नी ह्या सभागृहाच्या सदस्य होत्या आणि लोकनियुक्त सरपंच होते. त्या 5 वर्षाच्या कालावधीतच कोविडचा जो कालावधी होता त्या कालावधीत त्यांच्याबरोबर आम्हाला जवळून काम करता आलं. खूप चांगल्या प्रकारचं काम लोकांच्या जीविताचं रक्षण करण्याची जबाबदारी या गावावर होती. त्यावेळी आम्ही पायाला पानं बांधून गावोगावी फिरत होतो. त्यावेळी हे पुढारी मात्र आत बंद आपल्या घरात बसून होते. ते कोणी बाहेर आले नाहीत. म्हणजे स्वतःच्या जीवाचं रक्षण व्हावं म्हणून ते घरात राहिले. आम्ही मात्र रस्त्यावर होतो त्यावेळी. अशी परिस्थिती होती. हे सगळं सांगणं योग्य होतं की नाही मला माहित नाही, पण जे घडलं ते मी तुम्हाला सांगायला लागलो. त्यामुळे हा माणूस जो असा माणूस आहे एकदम सिंपल साधा माणूस आहे, कॉमन मॅन आहे तो. काही लोकांचं असं म्हणणं आहे की राधानगरीमध्ये आजपर्यंत जो विकास कामं झालीत ते आम्ही केलीत. मग हे कितपत खरं आहे? हे अर्धसत्य आहे आणि लोकांची दिशाभूल करण्याचा तो प्रयत्न आहे. खरं म्हणजे आमदार साहेब निवडून आल्यानंतर आज अखेर 11 वर्षाच्या कालावधीत त्यांनी सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करायचा प्रयत्न केलेला आहे. पक्षभेदाच्या पलीकडे जाऊन सगळ्या प्रकारची मदत करायचा प्रयत्न केला आहे. सुदैवाने आज ते मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत. हा या मतदारसंघाचा अभिमान आहे. परंतु हे सगळंच सोडून सगळं काय केलं ते मीच केलं आणि सगळ्या ज्या काही संकल्पना राबवल्या ते मीच राबवल्या असं स्वतःच्या प्रेमात पडलेले काही तथाकथित पुढारी जे सातत्यानं आपली भूमिका बदलणारे आहेत. कधी ते काँग्रेसमध्ये आहेत, कधी ते राष्ट्रवादीमध्ये आहेत, कधी ते भाजपच्या माणसांच्या वर गेलेले दिसले, तर कधी ते शिवसेनेबरोबर गेलेले दिसले. अशी माणसं आता ते म्हणतात की आम्ही 11 वर्ष या मतदारसंघात प्रगती केली म्हणून. पण ती प्रगती करण्यापाठीमागे ज्या माणसाचा सगळ्यात मोठा हात आहे, ज्या माणसाने सगळ्यात मोठा निधी पुरवला आहे, ज्या माणसानं हे सगळ्या योजना कार्यान्वित करण्यासाठी सहाय्य केलेलं आहे, त्या माणसाचं नाव घ्यायला सुद्धा यांना लाज वाटते आता या क्षणाला. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. याच्यावर माननीय पालकमंत्री किंवा दीपक शेट्टी यांच्याकडून प्रचारामध्ये हा मुद्दा कितपत जनतेपर्यंत पोहोचतो आणि जनतेचा रिस्पॉन्स या मुद्द्यावर कसा येतोय? खरं सांगू, आम्ही कोणावर काही टीका टिप्पणी आजवर केली नाही. आमचा तो स्वभाव नाही. काम करणं हाच आमचा स्वभाव. कारण आम्ही ज्यांचे कार्यकर्ते म्हणून काम केलेलं आहे ते गेले 12 वर्ष आम्ही ज्यांच्या बरोबर सावलीसारखे आहोत ते आमदार सध्याचे विद्यमान आमदार आहेत. तेही कधी कोणावर फारशी टीका टिप्पणी करताना आपल्याला दिसत नाही. त्यामुळे आम्ही असा विचार करतोय की आम्ही काय करणार आहोत मतदारसंघात आमदार साहेबांच्या माध्यमातून हेच आम्ही लोकांना करतो. हाच आमचा अजेंडा आहे. विकास हाच आमचा अजेंडा आहे. बाकी वेगळा काय आमचा अजेंडा नाही आहे. लोकांना कितपत पडतोय तुमचा अजेंडा? हा, त्यांना एक मात्र गोष्ट जाणवते की याच्या अगोदरचे जे राज्यकर्ते झाले ते निवडून गेल्यानंतर त्यांना जा विचारणारा कोणी माणूस नव्हता. मुख्य विचारे कुणी हाका अशी त्यांची परिस्थिती होती. निवडून येणार फक्त आम्हीच होतो. नंतर शिव्या खायला पण आम्हीच होतो. आज ती परिस्थिती राहिली नाही. आता मात्र असं होतंय की जरी दीपक शेट्टी चुकीचं प्रसंगी वागले तरी त्यांना विचारणारे कोणतरी आमदार आहेत. आणखी दुसरी महत्वाची गोष्ट, दीपक शेट्टींना बरोबर घेऊन ही आपल्याला आमदारांच्याकडे जाता येईल. म्हणजे जेवण कुणाचं असलं तरी चालेल, पण वाढपी जर आपण चांगला नेमला, हे स्वर्गीय शंकर धोंडी पाटील आमदार यांचं जे वाक्य आहे ते या मतदारसंघात निश्चित ही जनता खरं करून दाखवेल असा मला ठाम विश्वास आहे. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आहेत, त्यांचा सर्वसामान्य कार्यकर्ता दीपक शेट्टी आज निवडणूक लढवत आहेत. काय सांगाल जनतेला तुम्ही? प्रत्यक्षात दीपक शेट्टी हे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत आणि पंचायत समितीचे उमेदवार आहेत ते अंकुश पाटील म्हणून आहेत. दोन्ही माणसं या मतदारसंघात जरी नावानं नवीन असली तरी कामानं मात्र नवीन नाहीत. एक साधा साधे कामगार असलेला माणूस, त्याला माननीय आमदार साहेबांनी संधी दिलेली आहे, आंबेडकर साहेबांनी. आणि हा माणूस तर अगदी मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आम आदमी जशा प्रकारचा असावा, म्हणजे वेळ प्रसंगी कधी तुम्ही त्याला बोलवलं, कुठल्याही कामासाठी बोलवलं तर आपली गाडी घेऊन तो बिचारा उपलब्ध असतो. गावात कुठलाही काय प्रसंग असला तरी तो उपलब्ध असतो. पण कधी कुणासमोर व्यासपीठासमोर येणं आणि अशा प्रकारचं मी आता तुमच्या समोर बोलतोय अशा प्रकारे कधी जाणं हे मात्र त्यानं कधी केलं नाही. आणि हा त्याचा गुण अत्यंत महत्वाचा आहे. आणि बहुतेक आमदार साहेबांनी ही निवड करताना ह्या मातीतला अतिशय चांगला आणि प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ता पहिल्यांदाच या राज्यकर्त्यांच्या विरोधात उभा केलाय आणि निवडणार ही रंगतदार अवस्थेत उभी केली आहे. कारण हे 3 राज्यकर्ते हे कसलेले मोरलेले राज्यकर्ते आपल्या समोर असलेले, जे कधी कधी या मैदानात कायमच आलेले आहेत, पण हा पूर्णपणे नवीन असलेला पण समाजाला प्रिय असलेला
अशा प्रकारचा सामाजिक कार्यकर्ता आहे असं माझा 45 वर्षाचा अनुभव सांगतो. म्हणून मी आपल्याला हे प्रतिपादन करतोय. राहिला दीपक शेट्टींचा प्रश्न, त्यांनी आतापर्यंत मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काम केलं, हा वेगळा भाग. परंतु ते सोडून सुद्धा आत्मा समितीच्या माध्यमातून शेतीविषयक विविध कामात त्यांनी चांगल्या प्रकारचं प्रयोग राबवलेले आपल्याला बघायला मिळेल. रेशीम शेतीचा प्रयोग असू दे, केळी लागवडीचा प्रयोग असू दे, असे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे कसं एखादा वेगळा माणूस हटके काही प्रयोग करतो आणि लोकांना हे असं काहीतरी वेगळं सांगतो. आम्हाला पण कधी कधी त्यांच्यावर वावरताना असं वाटतं की हा माणूस वेगळं काहीतरी सांगायला लागलाय आणि मग त्यांचा आमचा संपर्क वाढत जातो. अशी काहीशी घटना त्यांच्या बाबतीत आपल्याला जाणवते. आणि नेहमी हे लक्षात ठेवा की आतापर्यंत इतिहास घडवलेला आहे तो वेगळ्या विचाराच्याच माणसाने इतिहास घडवलेला आहे आणि हा वेगळ्या विचाराचा माणूस आहे, त्यामुळे तो 100% या मतदारसंघात इतिहास घडवणार. एक शेवटचे 2 प्रश्न आहेत. राधानगरीच्या मतदारांना इथल्या विकास कामाच्या अनुषंगाने नेमकं काय अपेक्षित आहे असं वाटतं तुम्हाला? म्हणजे कुठल्या मुद्द्यामध्ये राधानगरी मतदारसंघ मागे पडलेला आहे आणि या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत असं लोकांना वाटतंय? मुळात कसं आहे, छलकपट करणाऱ्यांमध्ये दीपक शेट्टी मोडत नाही. तो अतिशय सरळ माणूस आहे. हा एक भाग. तुम्ही जो विकासाचा मुद्दा उपस्थित केला त्याच्यामध्ये राधानगरी आणि आमचा परिसर हे सातत्यानं लोक पर्यटन 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 म्हणून ओरडत आहेत आणि या माध्यमातून 11-12 वर्षापूर्वी या परिसरातल्या लोकांची अशी परिस्थिती होती की आपण इतर राहणार की जाणार अशी परिस्थिती काही लोकांची आमच्या परिसरातली होती. परंतु 12 वर्षानंतरची परिस्थिती आता अशी आहे की त्या लोकांना असं वाटू लागलंय की इथं राहिलं तर काही आपलं नुकसान होणार नाही, निदान आपल्या प्रॉपर्टीज तरी आपण काही विकू नयेत, ठेवाव्यात शिल्लक, अशी परिस्थिती आज निर्माण झाली. आणि ह्याला कारणीभूत फक्त आंबेडकर साहेबांचं धोरण आहे. परंतु हे दुसरे जण त्याचं श्रेय घ्यायला उपटायला निघालेले आहेत. ही सगळ्यात मोठी वाईट गोष्ट आहे असं आम्हाला वाटतं. या मतदारसंघामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून राऊतवाडी धबधबा असेल, त्याच्यानंतर तिकडचा तोरसकरवाडी धबधबा असेल, त्याच्यानंतर आता हत्तीमूलचा होणारा विकास असेल, त्यानंतर ह्याचा परिसर म्हणजे आत्ताचं जे धरण आहे त्या धरण परिसराचं सुशोभीकरण असेल, या ताबेवाडीच्या परिसरात झालेली सुधारणा असेल, या कितीतरी कल्पना आहेत. हे सोडून काळामोडी परिसरात वृंदावन गार्डन असेल जी आता आपल्याला पुन्हा नव्यानं उभी करायची आहे, हे असेल, हे सगळं काम आमदार साहेबच करू शकतात. या बाकीचं कोणाचं काही काम नव्हे ते, कारण ते आता आमच्या विभागाचे आमदार आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, राज्याचे आरोग्यमंत्री आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजातल्या शेवटच्या घटकाला काय न्याय मिळाला पाहिजे याविषयी सहृदयी असणारा माणूस आहे. रात्री 1 वाजता जरी आमच्या पुढाऱ्यांनी रात्री 1 वाजता मी एका पुढाऱ्याला उठवला, 1 वाजता एका पुढाऱ्याला त्यानं फोन उचलला नाही. पोलीस स्टेशनचंच काम होतं, शेवटी माझा नाईलाज झाला. त्याच माणसाला म्हटलं की तू आमदार साहेबांना फोन कर. आमदार साहेबांनी त्यांनी फोन केला आणि आमदार साहेबांनी फोन उचलला. तो या गोष्टीला 4 वर्ष झाली साहेब आज. म्हणजे एकत्रित असताना सुद्धा हे माणूस काही प्रामाणिकपणे वागले नाही. राजकारणाचा व्यवसाय राज्यकर्त्यांनी केला, तो थांबवण्याची ही जबाबदारी आता सामान्य माणसांच्यावर येऊन ठेपलेली आता. आणि हे व्यापारीकरण राजकारणाचं झालेलं आहे. हे थांबवून एक सामान्य कार्यकर्ता ज्यावेळी जिल्हा परिषद सदस्य होईल त्यावेळी खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेचं काम काय आहे आणि ते सामान्य माणसापर्यंत कसं पोहोचलं पाहिजे हे भविष्यात आपल्याला लोकांना दाखवावं लागेल. एक शेवटचा प्रश्न, राधानगरीकर जे आहेत या गावच्या किंवा ह्या मतदारसंघांच्या लोकांच्या मनामध्ये नेमकं काय आहे? आता 9 तारखेला काय निकाल असेल? खरं सांगायचं तर एक सुप्त वेव ज्याला आपण म्हणतो, लाट म्हणतो, सुप्त लाट आहे. अशा प्रकारची लाट आतल्या बाजूने एक आहे, ही दिसते, पण लोक बोलत नाहीत. कशासाठी बोलत नाहीत? तर हे सगळे दिग्गज लोक आहेत, नामांकित लोक आहेत. कशाला धोका कुणाला? एक मत तर आपलं द्यायचंय आपल्याला, ज्या दिवशी द्यायचं त्या दिवशी 100% आपण विचार करून देऊ. पण एक मत काय परिवर्तन घडवू शकतं हे जाधव गुरुजी हयात नाहीत. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं एकदा भाषणात की दगड किती जरी मोठे असले तरी चालतील, पण कॉम्प्रेसरनं तुम्ही एकदा मतदारांनी त्या मताची हवा त्यात भरायची आणि त्याचं टोक तुम्ही त्या दगडांना लावायचं. धडाधड दगड पडून निघतात, कारण पराभव मोठ्या मोठ्या लोकांचे झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करायचं काही कारण नाही, लढत राहा असं सांगितलेलं आहे आम्हाला. आणि आज तीच परिस्थिती या समाज जीवनात दीपक शेट्टींच्या बाबतीत आलेली आहे. त्यामुळे आम्हाला खात्री वाटते या सगळ्या मतदारसंघात फिरताना की सामान्य माणसांचा चेहरा म्हणून आणि आमदार साहेबांचा एक सेवक म्हणून आणि या मतदारसंघाच्या 34,000 लोकांचा एक सेवक म्हणून ते ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतील असं तर आमच्यासारख्या 45 वर्ष काम समाजकार्यात काम करणाऱ्या आणि दैनंदिन जीवनात शेकडो लोकांच्या बरोबर आमची इंटरॅक्शन होते त्या लोकांचं जर मत असेल तर यापेक्षा वेगळे मत काय असू शकेल असं मला तरी काही वाटत नाही सर. एक सांगायचं असं राहिलं की ज्येष्ठ नागरिक संघांच्या बाबतीत म्हणजे आम्ही 2021 मध्ये याच दीपक शेट्टींना विचारलं की ज्येष्ठ नागरिक संघासाठी तुम्ही काय करणार आहात, तर ते म्हणले ते वेणुगोळा केंद्र नावाचं काय असते ते बघा.
म्हटले. मग आम्ही 4-5 ठिकाणी जाऊन विरंगुळा केंद्र बघून आलो आणि त्यांच्याकडे प्रस्ताव दिला. त्यांनी तो आम्हाला घेऊन आमदार साहेबांच्याकडे घेऊन गेले. 21, 22, 23, 24, 25 सध्याच्या विद्यमान राज्यकर्त्यांपैकी एक त्यात होता. तो म्हणाला हे होणारच नाही, शक्यच नाही म्हटला. पण 13 मे 2025 रोजी त्याची ऑर्डर निघाली कलेक्टरची. हे काम आहे दीपक शेट्टी साहेबांचं ज्येष्ठ नागरिकांसाठी. त्यामुळे काम बोलता येते, बाकी काय वेगळं बोलत नाही. म्हणून कामाला लोक निश्चितपणे, विकासाला निश्चितपणे लोक प्राधान्य देतील आणि दीपक शेट्टींना निश्चितपणे 9 तारखेला गुलाल लागेल याबद्दल माझ्या मनात मात्र तिळमात्र शंका नाही सर. नक्कीच आता आपण बातचीत केली आणि यामध्ये लग्न कुणाचं असो वाढपी आपलाच पाहिजे. तसंच पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आहेत आणि त्यांचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता दीपक शेट्टी आज राधानगरीतून निवडणूक लढवत आहेत. आम्ही चर्चेत नसलो तरी लोकांच्या मनामध्ये आहे. हा विश्वास आज एका ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केलेला आहे आणि निश्चितच येत्या 9 तारखेला गुलाल हा दीपक शेट्टीचाच असेल, विजय त्यांचाच असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि आपण आणखी अशा काही लोकांशी बातचीत करूया. जिल्हा परिषदेच्या अंतिम टप्प्यात नेमकं वातावरण काय हे जाणून घ्या. तोपर्यंत पाहत राहा लाईव्ह मराठी, सर्वात अचूक सर्वात जलद.